विठ्ठल 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 कुंडली गवरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय हो विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण नामय मंदिरी स्मराकारे पांडुरंगा करू पांडुरंगा करू त्यांच्या कृपादानी हो कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे ओम नमो ज्ञानेश्वरा हा हो ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकारन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज
हिज म्हणू मुकुरु सुधारी बरणौ रघुवर विमल जसू जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार आइए हनुमंत बिराजी आइए महाराज बिराजी आइए हनुमंत विराजिए आइए महाराज विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए महाराज विराजिए पवन कुमार आवाज आहे महाराजांचा आवाज आहे. पधारिये वाढवा आवाज. पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए महाराज विराजिए हो पधारी है पवन कुमार पधारी है पवन कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए राजा राम 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 सीता राम 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 ओ राजा राम 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 सीता राम 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 ओ राजा राम 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 सीता राम 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 जयांची किया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठाल 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 रामकृष्ण नामे हि दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय यांचा जास्त नाही 3 चरणाचा
सर्वांच्या पाठांतरातला साधा सरळ सोपा हा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून माझे माऊली ज्ञानोबाराया म्हणतात की बाबा तुम्ही काय करा, भगवान परमात्म्याचं जे साजिर गोजिर जसं रूप आहे भगवंताचं तसंच नाम सुद्धा आहे. ते नाम तुम्ही जपा, जेणेकरून तुमच्या आपल्या जीवनाचं सार्थक होईल आणि आपलं काय होईल, कल्याण होईल. आपण सुखानं समाधानानं जगू आणि आपला मरणोत्तर पुढचा प्रवास सुद्धा सुख आणि समाधानाचा होईल. पण तुम्ही काय करा, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी तुम्ही काय करा, हृदयी मंदिरी स्मराकारे. हा अभंग वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज सप्ताहाचा प्रथम दिवस आहे आणि पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा. आता पहिला दिवस आहे, सगळ्या थोड्याशा गडबडी असतात, सगळं सेटअप लागत नसतं. पहिल्या दिवशी थोडी गडबड असते, पण तरीसुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हावा अशी आमची इच्छा आहे. मग आता प्रयत्न करून पहा तुम्ही तुमची इच्छा. असा माऊली ज्ञानोबारायांचा अभंग आहे. या अभंगाचं चिंतन आपल्याला पाहायचं आहे. विठाला 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 विठाला. अभंग निरूपणाला सुरुवात करणे अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो असा की आपल्या 62व्या वर्षामध्ये प्रवास करत असणारा आपला सप्ताह क्षेत्र गुंजरगा नाथ षष्ठी यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा महाधाम गुंजरगा तालुका निलंगा जिल्हा लातूर. श्री संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन सोहळा व त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष निमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळा गुरुवारी हरिभाऊ महाराज यांच्या सर्व हरिभक्त परायण महाराजांच्या आणि साधू संतांच्या आशीर्वादानं आज या सप्ताहाची सुरुवात झालेली आहे. पांडुरंगाच्या कृपानं या ठिकाणी सप्ताहाची सुरुवात आहे आणि आज पहिल्याच दिवशी गोड असं नियोजन आहे. पहिला दिवस वाटत नाही उपस्थितीवरून, पहिल्याच दिवशी भरपूर अशी तुम्ही सर्वांनी उपस्थिती या ठिकाणी लावलेली आहे. पुरुष मंडळापेक्षाही महिला मंडळांची उपस्थिती या ठिकाणी जास्तीत जास्त आहे. गोड असं या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन या गुंजरगा कमिटीनं केलेले आहे. सुरुवातीला आम्हाला या आपल्या कमिटीचा या मंडळाचा आम्हाला फोन आला आणि अशी तारीख आम्ही लिहून घेतली आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो. या ठिकाणी येण्याचा योग म्हणजे पूर्ण आपली कमिटी आहे. या ठिकाणी गायनाची साथ देणारे टाळकरी मंडळ, पुरुष मंडळ ज्यांनी सुरुवातीला चाल गायली असे आदरणीय खिल्लारीचे गुरुजी आणि श्री हरिभक्त पारायण आपल्याच गावचं रत्न आपलं वैभव श्री हरिभक्त पारायण तुकाराम महाराज शिंदे या दोन्ही महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. सुरुवातीला गोड अशी चाल गायली आणि आपल्या गावचे तुकाराम महाराज आहेत, गोड असा त्यांचा आवाज आहे, बाहेर त्यांचा चांगला संपर्क आहे. असे असणारे आमचे तुकाराम महाराज इथे उपस्थित आहेत. या ठिकाणी टाळकरी मंडळ उभा आहे, आपल्याच गावचं आहे, काही पंचकृषीला आलेले असेल किंवा आपल्याच गावचे आहेत. विनेकरी दादा आहे त्या माझ्या पाठीमागे, महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरुवातीला आम्हाला असं कळलं की या ठिकाणी महिला सप्ताह किंवा रोज हरिपाठ घेतात आणि हे आपल्या गावचं कौतुक आहे. नाहीतर महिला घाबरतात सहसा आणि लाजतात पुढे यायला, हो की नाही मावशांनो. जीव पुढं उभा राहिली तिला पण उभं राहू द्यायचं नाही. माय काय उभं राहिली आणि कशाला गेली असं, काय सोड्या घातल्यातून काय उभारल्यातून काय टाळ घेतला आणि रोजची रोज उठतात हरिपाठ घेतात असं म्हणायचं नाही. आपण कधी नाही म्हणायचं. आपण करतात ना त्या, उलट त्यांच्याकडे पाहून आपण आदर्श घ्यायचा. आपल्याला वाटतंय, आपल्याला थोडीशी लाज वाटते, नको वाटतं पुढं जायला, थोडी भीती वाटल्यासारखी होते, नाही आपल्याच्यानं तेवढं होत. पण त्या जेवढं करतात ना तेवढं आपण जास्तीत जास्त नाही हरिपाठाला जाणं होत. तर स्वयंपाक करता करता हरिपाठ लावून आपण स्वयंपाक करता करता हरिपाठ ऐकत स्वयंपाक करू शकतो ना औषांनो. आपण स्वयंपाक करू शकतो. या ताई माई अकांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. करावं तेवढं कौतुक या ठिकाणी त्यांचं कमी आहे. माझ्या पाठीमागे उभा असणारे आमचा आधार म्हणजे चोपदार काका बाबांचं. आम्हाला कसं असतं, चोपदार म्हणजे आमच्यासाठी एक आधार असतात. आणि दुसरी गोष्ट, असं नवीन ठिकाणी रोज जायचं म्हटलं आणि पटकन मंडप कुठे उभारायचं, कुठं उभारायचं तर कळतंय आम्हाला, उभारायचं कारण नारदाची गादी इथं विनेकरी महाराज पंचपदी घेत असलेला आम्हाला आवाज येतो. पण नेमकं कुठून शिरायचं, कुठून रस्ता आहे, कुठे मंदिर आहे हे आम्हाला मार्ग दाखवणारे म्हणजे आमचे चोपदार काका आहेत. वयस्कर आहेत बाबा, पण
या ठिकाणी त्यांची सेवा आपल्या गावाला आहे, त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद आहेत. टाळकरी हा सगळे गावातलेच आहेत. वा, खूप कौतुक आहे. या ठिकाणी आपलंच गावचं भजनी मंडळ एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. टाळकर टाळ घेऊन उपस्थित आहेत. खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. ही संत मंडळीचे आपल्यावरती आशीर्वाद आहे. आणि मृदंगाची अतिशय गोड अशी साथ देणारे, त्यांना विसरून कसं झालं तुकाराम महाराज. त्यांच्यामुळे तर सगळी शोभा असते. पखवादात कीर्तनात जर पखवाद नसेल, तसं चहात साखर नसल्यासारखं, दुसरी भाजीत मीठ नसल्यासारखं, पखवादाची साथ नसेल तर. म्हणून आदरणीय महाराजांचं खूप मृदंग वादन गोड आहे. असं श्री हरिभक्तपरायण महाराजांचं नाव सोमेश्वर महाराज, संगमेश्वर. हा, संगमेश्वर महाराजांचे खूप धन्यवाद आहेत. गोड असा संगम आपण आपल्या कीर्तनामध्ये आणण्याचा आमच्यासोबत प्रयत्न करावा अशी तुम्हाला विनंती. या ठिकाणी गोड अशी पुन्हा एकदा पेटीची साथ द्यायला बसलेले आहेत बाबा, तिथून इथं आले. त्यांच्या जागेवर आमचे आदरणीय महाराज सुरुवातीला हार्मोनियम गोड वाजवत होते, त्यांचे खूप धन्यवाद आहेत. माझ्यासमोर सर्वच जण आणि या ठिकाणी निलंग्याचे आमच्यावरती किंवा सद्गुरू श्री कल्याण स्वामी संस्थान चकलंबा आमच्या गुरुवारांच्या संस्थेवरती आणि आम्हाला माया देणारे, आम्हाला मुलीसारखे जपणारे आमचे आदरणीय निलंग्याचे घवाणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे खूप धन्यवाद आहेत. कुठेही या ठिकाणी या, त्यांचा आवर्जून या भागामध्ये कधीही आलो आम्ही की त्यांचं येणं कीर्तनाला असतं. असे गव्हाणे सर, त्यांच्या शेजारी बसलेले खैरचे ना, कुठे गेले गुरुजी, खरोस्याचे आदरणीय, ज्यांचं सप्ताहाचं खूप मोठं नियोजन असतं, असे नियोजन करते दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे, चॅनलचं नाव आहे दादा काय, माऊली पर्व, माऊली फोटोग्राफी असं दादांचं चॅनल आहे. गावातलंच आहे. बरंच आपला साराजण सगळा गावातलाच आहे. चौकदार पण, टाळकरी पण, गायक पण, सगळ्या गोष्टी फार कौतुकाच्या आहेत. माऊली पर्व हे माऊली फोटोग्राफी हे चॅनल आहे. या ठिकाणी ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब तर केलं असेल ना आपल्याच गावचं म्हटल्यानंतर, आणि नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि पहा पण बरं का ते चॅनलवरचं. आणि आदरणीय सर्वच जण हरिभक्तपरायण मंडळी, ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पुढे नंतर कीर्तन कधीही आपल्याला पाहायला मिळेल. आणि अधूनमधून भजनाच्या वेळेस तुम्हाला कॅमेरा फिरवला जाईल तुमच्यावर. त्यावेळेस तुम्ही कसं बसायचं, ताट बसायचं, व्यवस्थित बसायचं, असं करायचं नाही बरं का दादा बाबा काका. तुम्ही तर असं केलं तर पुन्हा म्हणतात बाई मी तर बाई कीर्तनात डुकल्या खायला दिसते, पुन्हा पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. हा, आजच्या कीर्तनाचं महत्त्वाचं राहिलं की या ठिकाणी कीर्तनाचं सौजन्य आहे श्री शिवाजीदादा सीताराम भोसले आणि दुसरे श्री रमेशदादा तुकाराम धुमाळ, असं दोघांचं या ठिकाणी आजच्या कीर्तनाला सौजन्य आहे. जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी पंगत सुद्धा अन्नदाते आहेत. दुपारचे अंकुशदादा आहेत आणि संध्याकाळचे किसनदादा भाऊराव शिंदे आहेत. अन्नदात्यांसाठी आणि सौजन्यदादांसाठी सर्वांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. कारण या धार्मिक कार्यामध्ये जे पुढे असतात त्यांचं नाव आपण घेतलं पाहिजे, याचा कोणी राग किंवा द्वेष मानू नये. सर्वच हरिभक्तपरायण मंडळी चुकून अनावधानानं हा सिस्टीमवाले काकांचे सुद्धा खूप धन्यवाद आहेत. होईल तेवढं अजून सहकार्य करा. आम्ही मान्य खरं आहे तुमचं, किंवा हे आम्हाला समजू शकतं की आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी थोडी गडबड होत असते, पण असू द्या, जेवढं तुम्हाला व्यवस्थित करता येईल तेवढं तुम्ही करा. तुमचे सुद्धा खूप धन्यवाद आहेत. माझ्यासमोर बसलेली प्रतिष्ठित सर्वच जण, आमचे तात्या आहेत, आमचे दादा बाबा काका, सर्वच पंचकृषीतून आलेले गावकरी मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, सर्वांच्या मध्ये वेळ न घालवता आपल्याला ईश्वराचं चिंतन पाहायचं आहे. विठाला 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 माझ्याकडे लक्ष द्यायचे, सर्वांगाचे कान करून ऐकायचे. ऐका, माऊली ज्ञानोबरायांचा हा अभंग आहे. या अभंगाचा सरळ अर्थ मी अगोदर तुमच्या समोर मांडते. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, काय म्हणतात की बाबांनो, भगवान परमात्म्याचं नाम हे अगदी सोपं आहे, साधं आहे, सरळ आहे. ते तुम्ही जपा, त्याचे फायदे सुद्धा सांगितलेत. अगोदर सांगितलंय ते नाम कसं आहे, नंतर ते नाम तुम्ही जपा कसं अंतकरणात. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी, हृदय मंदिरी
स्मराकारे. रामकृष्ण नाम, रामकृष्ण नाम ही दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारे. ह्या ओळीचा तर आपला अर्थ लक्षात येतोय. माऊली म्हणतात की रामकृष्ण नाम हे आपल्या अंतःकरणात हृदयामध्ये हे साजिर गोजिर जसं भगवंताचं रूप आहे तसं भगवंताचं नाम सुद्धा तसंच आहे. म्हणून ते हृदय मंदिरी स्मराकारे. आणि नाम जपून तुम्ही करा काय? आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. माऊली म्हणतात की बाबांनो, आपुली आपण, आपली आपण काय करा? सोडवण करा. आपण एकटे आलो आहोत, एकट्यालाच राहायचे आणि स्वतःची आपली सोडवणूक करून घ्यायची आहे ह्या मायाजाळातून. आणि संसार बंधन, जे काही आपल्या बंधनं लागलेली आहेत ते तुम्ही काय करायचे? तोडावे. लवकरात लवकर तुम्ही काय करा? हे संसाराचे जे बंधन आहेत तुम्ही ते सोडवून टाका. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. माऊली म्हणतात मी त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करतो म्हणून तो भगवान परमात्मा आमच्यामध्ये काय आहे? हृदय पटलावरती साकारल्या गेलेला आहे. कोण? विश्वाचा मालक. रामकृष्ण नाम जपा की जेणेकरून आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. याचं विस्तृत आपण चिंतन पाहूया. विठाल 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 विठाल. ऐका, हा अभंग कोणाचा आहे मला सांगा बरं. आपण आज सेवेकरिता जो अभंग निवडलाय तो अभंग कोणाचा आहे? ज्ञानदेवाचा. तुम्ही थवा टाकरी, तुम्ही हे जागे आहेत का? नेमकं रेंज मध्ये आहेत का नेटवर्क खाली आलंय ते बघू द्या. कोणाचा अभंग आहे हा? कोणाचा? मावशानो तुमचं काय म्हणणं आहे? ताई मैया का कोणाचा आहे शेवट? माऊली ज्ञानोबारायांचा आहे हा अभंग. संत श्रेष्ठ श्री माऊली ज्ञानोबारायांचा आहे. माऊली म्हणतात की बाबांनो, भगवान परमात्म्याचं नाम जपा. ज्या संताचा अभंग आहे ते माऊली म्हणजे जगाची माऊली आहेत. ते पुरुष म्हणून ह्या जगामध्ये आहेत, साकारल्या गेले आहेत, पण त्यांचं अंतःकरण आईचं आहे. माझे माऊली ज्ञानोबाराय तुमची आमची कोण आहेत? माऊली आहेत, ती आई आहे. माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या जीवनातील त्यांची संकट, त्यांचं चरित्र आपण पाहिलं. आज तुम्ही आम्ही ज्यांच्या नावानं आपल्या सकाळची सुरुवात करतो, सकाळी उठल्या उठल्या आपण माऊली ज्ञानोबारायांचं नाम घेऊन आपल्या दिवसाची आपण सुरुवात करतो, त्याच माऊलींना किती त्रास झालेला आहे. खायला अन्न पोटभर मिळत नव्हतं, खायचं जाऊ द्या बाजूला, पण रस्त्यावरती राहणं, रस्त्यावरती फिरणं, चालणं सुद्धा त्यांच्या हातात नव्हतं. की ज्यांचा आज एवढा मोठा आषाढी कार्तिकेला सोहळा असतो. आज ज्ञानदेवी रचला पाया, आज वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला, असे माझे माऊली ज्ञानोबारायांना जगण्याचं सुद्धा स्वातंत्र्य त्यांच्या हातात नव्हतं. फक्त म्हणायचे काय, संन्यासाची पोरं म्हणून हिनवत होते, माझ्याकडे लक्ष पुरवक आहे का. सगळ्या गोष्टींचा संघर्ष माऊली ज्ञानोबारायांनी केला. सगळं काही सामावून घेतलं. संताचं अंतःकरण होतं ते. रागावले नाहीत, शांत राहिले. कारण शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, असं म्हणून माझे माऊली ज्ञानोबाराय तसंच गट गट आपलं गिळत गिळत पुढं चालायचे. आणि म्हणूनच आज त्यांचं मौजीबंधन करण्याकरता सुद्धा त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. म्हणूनच माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना काय करावं लागलं?
देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेला. का घ्यावं लागलं? तर संन्यास आश्रमातून पुन्हा तुम्ही गृहस्थाश्रम स्वीकारला, हे शास्त्रामध्ये बसत नाही असं ब्राह्मणांचं म्हणणं आलं. विठ्ठल पंतांनी हात जोडले, मान्य आहे, तुम्ही म्हणाल ते मान्य आहे. आम्ही घर सोडून बाहेर राहायला आलो तरी सुद्धा माणसं जगू देना. माणसांची म्हणजे तुमची आमची एवढी जात विचित्र आहे की माणूस माणसाला जगू देत नाही. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता गावाच्या बाहेर येऊन राहत आहेत, झोपडी ठेवली केली तिथं उभा केली आहे, त्यांचं ती राहत आहेत, त्यांची मुलं बाळ आहेत, तरी सुद्धा त्यांना सुखानं राहू देत नाहीत. दारात कोणीतरी यावं आणि बोलत जाऊन वाईट चर्चा करून एक टोमणं मारून जावं. वाईट अवस्था होती. आता लेकरं लहान होती, मौजीबंधन करायचे, करावं काय? रुक्मिणी माता म्हटल्या, जरा विचारा तरी ब्राह्मणांना की आता करावं काय. गेले विचारलं, देवता आता ह्याला पर्याय काय आहे? काही नाही म्हणे, शास्त्रामध्ये तर कुठंच असं नाही की ज्यांनी संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रम स्वीकारलाय त्यांना स्वातंत्र्य नाही किंवा त्यांना आम्ही आमच्यात घेऊ शकत नाही. आणि जर घ्यायचं असेल तर ज्यांनी हा आश्रम स्वीकारलेला आहे त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यावा लागेल. मान्य म्हटले कोण? विठ्ठल पंत. तिथून उठले, घरी आले, रुक्मिणी मातेला संपूर्ण प्रसंग सांगितला की रुक्मिणी असं सांगितलंय देहांत प्रायश्चित्त घ्यायला. ते ऐकलं माझ्या रुक्मिणी माता आई साहेबांनी. ती गोष्ट कानावरती आली, जणू कानामध्ये उखळतं तेल टाकलं. मरणाची चिंता नव्हती त्यांना. आम्हाला आता जीव द्यायचा आहे किंवा देहांत प्रायश्चित्त घ्यायचं ह्याचं त्यांना वाईट नव्हतं वाटत. कोणाला? रुक्मिणी मातेला. ह्याचं वाईट वाटत होतं की मावशांनो माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही जर तुमच्या बाहेर गावी तुम्हाला जर 2 दिवस जायचं असेल किंवा तुम्हाला बाजारला जरी जायचं असेल बाहेरच्या गावी, तुमचं बाळ शाळेत गेलेलं असेल तर तुम्ही शेजारणीला 2 वेळा 3 वेळा नाही तर 10 वेळा म्हणता की ताई माझं बाळ शाळेत गेलंय. आल्यानंतर त्याला सांगा इथं घराची चावी ठेवली आहे, इथं डब्बा ठेवलाय, तुम्ही त्यांना खा म्हणा, नाही तर त्याला तुम्ही जवळ घ्या. तुम्ही म्हणता की नाही माझ्या लेकराकडे लक्ष द्या बरं का, मी जरा जाऊन आले बाहेरच्या गावून. मग तुम्ही 2 दिवसासाठी आपल्या घरातून बाहेर जात असताना आपल्या लेकराची एवढी काळजी घेताय. मग इथं या माईला वाटतंय मला मरणाची चिंता नाही, मला आता देहत्याग करायचा आहे, ह्याचं सुद्धा मला काही वाटत नाही. फक्त मला एका गोष्टीची चिंता आहे, आज आम्ही जिवंत आहोत, आज विठ्ठल पंत जिवंत आहेत, मी स्वतः जिवंत आहे, मायबाप जिवंत असताना माझ्या लेकरांना एवढा त्रास आहे, आम्ही नसताना तर होईल काय? ह्याचं वाईट वाटतंय. ह्या विचारानं अशा आतून कुरथळल्या जात आहेत माझ्या रुक्मिणी माता. माझ्या लेकरांचं कसं होईल? आम्ही जर इथं नसलो आहोत तरच एवढा त्रास आहे, संन्यासाची पोरं म्हणून हिणवतायत आणि आम्ही नसताना तर काय होईल आमच्या लेकरांसोबत? पण विश्वास होता कशावर? कशावर विश्वास होता? शास्त्रावर विश्वास ठेवणारी ती मंडळी होती, वारकरी होते ते. आणि वारकऱ्यांचा विश्वास कशावर असतो दादा? शास्त्रावर विश्वास होता. ब्राह्मणांनी सांगितलंय देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर तुमच्या लेकरांना सुख लागन, स्वातंत्र्याने जगू शकतील, आम्हाला शास्त्रावर विश्वास आहे. असं कोण म्हणतायत? विठ्ठल पंत म्हणतात रुक्माईला, रुक्मिणी तुझा शास्त्रावर तर विश्वास आहे ना? अगं तुला जर वाटत असेल तुझी लेकरं सुखानं जगावी, तुझ्या लेकराच्या मुखामध्ये 2 घास प्रेमाची समाधानाची जावी, तर तुला आता उठावं लागेल, तुला माझ्यासोबत यावं लागेल. रात्रीची वेळ होती, लेकरं तर झोपलेलीत माईंनो. एक दिवस तर असा काढला दादा की घरामध्ये खायला नसायचं काहीच. लेकरं अन्न करायची. त्या माईनं उठावं, मिठाचा खडा घ्यावा आणि त्या लेकरांच्या ओठांवर पुसावा आणि ते लेकरांनी चगळत ते झोपावं. एवढे वाईट दिवस त्यांनी काढले.
ही चिंता आहे माझ्या रुक्मिणी माईला. दादा, चिमणी सुद्धा, जी चिमणी आई असते, दिवसभर ती फिरते, सगळीकडे फिरते, पण संध्याकाळच्या वेळेला मात्र तिच्या लेकराकडे जाते. संध्याकाळच्या वेळेला तिनं बांधलं घराटा, हो हो, तिनं बांधलं घराटा, दिला विसावा निवारा. तिनं बांधलं घराटा, दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली, लागे चाहूल फुटाया. आज घायाळ पक्षी जाई पिला ना भेटाया. आज घायाळ पक्षी जाई हो पिला ना भेटाया. ती पक्षीने सुद्धा दादा दिवसभर फिरून तिच्या लेकरांना दाणा घेऊन ती तिच्या घरट्यात पोहोचते. ती तर पशु आहे दादा. ताईंनो, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तिचं अंतकरण, आईचं अंतकरण. साधं पशु सुद्धा, ती चिमणी सुद्धा रात्री तिच्या बाळाशिवाय राहू शकत नाही. आणि मी तर माझ्या लेकरांना मी कशी सोडू? रडतीये ती माई. चारी भावांना लेकरांकडे पाहिलं. मुक्ताई, सोपान दादा, निवृत्ती दादा, माऊली ज्ञानोबराया झोपलेले आहेत दादा. झोपलेले ते, त्यांना सोडून जायचंय रात्रीच्या वेळी. निवृत्ती दादांकडे पाहिलं, काही बोलू शकत नव्हत्या. फक्त म्हटल्या मनातले मनात, निवृत्ती बाळा, तू मोठा आहेस, तू जबाबदारीनं राहा, तू समजूतदारीनं राहा बर का. निवृत्ती, तू मोठा आहेस बाळा, तुलाच आता ह्या लेकरांची आई सुद्धा व्हायचंय बाळा, आणि तुलाच बाप सुद्धा व्हायचंय. मुक्ताई लहान आहे, मुक्ताई लहान आहे, तिला एवढं समजत नाही बाळा. आणि ऐका ना दादा, मुलीला एक लहानाचं तिचा विवाह होईपर्यंत, ती जन्माला आल्यापासून तिचा विवाह होईपर्यंत तरी का होईना, त्या माईचा आधार तिला असावाच. मुलीला एका आईची नितांत गरज असते. म्हणून निवृत्ती, तू ह्या मुक्ताईची आई हो. माऊली थोडेसे रागीट आहे, थोडस त्यांना राग येतो. कारण राग येणं सुद्धा साहजिक होतं दादा. काही चूक नसताना लोक बोलतात. आपल्याला सुद्धा, आपल्याला पण राग येईन का नाही? काही चूक नसताना एखादा आपल्याला बोलल्यानंतर. असंच माझ्या माऊलींना वाटत होतं. त्यांना वाईट वाटायचं की आमची काही चूक नसताना आम्हाला त्रास नकोय. म्हणून माझे माऊली थोडेसे रागीट आहेत, त्यांना जरा थोडंसं सांभाळून घे. सोपाना शांत आहे, त्याचं काही नाही, पण या दोन्ही तिन्ही लेकरांना तू एक जबाबदार माणूस म्हणून सांभाळ. असं डोक्यावरून हात फिरवत फिरवत ती रुक्माई माता त्या निवृत्ती दादाला म्हणताय. आता विठ्ठलपंत म्हणतात, वेळ झाली, तुम्ही उठा, चला आपल्याला जायचंय. जीव निघत नव्हता, कारण ती आई होती दादा, निस्वार्थ प्रेम करणारी. ह्या जगाच्या पाठीवर जात कोणची असेल तर ती एक माई आहे. म्हणून त्या माईला उठवत नव्हतं. पांडुरंगाला विनंती करते ती माई, आता भगवंता, तुझ्याशिवाय आता ह्या लेकरांना कुणी नाही. भगवंताला म्हणते, विठ्ठला धावरे नवकरी, संकट पडिले भारी. विठ्ठलाला म्हणते, भगवंता आता तूच धाव आणि तूच आमचं समाधान कर. ती आई होती, ऐसी कवळ्याची जाती, ऐसी कवळ्याची
विना प्रीती करीला विना प्रीती हो करीला विना प्रीती करीला विना प्रीती ऐसी कवळ्याची जाती ऐसी कवळ्याची जाती ऐसी कवळ्याची जाती ऐसी कवळ्याची जाती करीला विना प्रीती करीला विना प्रीती करीला विना प्रीती ऐसी कवळ्याची जाती ऐशी कवळ्याची जाती ऐसी कवळ्याची जाती ऐसी कवळ्याची जाती जाती आई करीला माझ्याकडे लक्ष द्या. रुक्मिणी मातेचा जीव निघत नव्हता, पण विठ्ठल पंत म्हणत होते चला निघा उठा. मग त्याचा असं म्हणणं आहे का की विठ्ठल पंतांचा जीव तिथे अडकतच नव्हता? आ विठ्ठल पंतांना जाऊ वाटलं होतं का, नको वाटत होतं का? असं नाही. विठ्ठल पंतांची भूमिका आहे बाप म्हणून, आणि बाप म्हणजे तो कसा आहे पडद्या आडचा. त्याला भावनांचा मनांचा विचार करून चालत नाही. त्याची माया कशी आहे. एका गीतामध्ये फार गोड त्या बापाचं वर्णन केले. थोडंसंच येते बाप कसा आहे. हुरा मंदी माया जाचा काळ्या मेघवाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. कसा आहे बा. हुरा मंदी माया जाचा काळ्या मेघवाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. जसं आहे तसंच राहू द्या. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. वटा मंदी हा सुजरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा. ऐका ना. ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या. उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर. बाप आपण 7 जन्म गेली तरी आपल्याला बाप हा माणूस कळू शकत नाही. विठ्ठल पंत म्हणतायत रुक्मिणी आपल्या जीवाचा विचार करून चालणार नाही. तुम्ही उठा. उठले तशीच पांडुरंगाला विनंती केली आणि देहांत प्रायश्चित्त घेतलं. इकडे इकडे पोरकी झाली दादा, पण तसंच लहानाची मोठी झाली. अभ्यास करतायत, त्यांचं अध्ययन करतायत माझे मौली ज्ञानोबराया. आणि एवढे उंचीला पोहोचले दादा की आज आपण म्हणतो ज्ञानाचा सागर
सखा माझा ज्ञानी ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर हो हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर हे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरोनिया जावे हो मरोनिया जावे हो बामाजीच्या पोटा यावे हो बामाजीच्या पोटा यावे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर हे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर दादा आज त्या विठ्ठल पंतांना रुक्मिणी मातेला आज वाटतंय आज किती स्वाभिमान वाटत असेल आज किती कृतार्थ वाटत असेल त्यांना कारण आज माऊली ज्ञानोबारायांचा सोहळा आहे दादा मायबापाला कधी समाधान वाटतं किंवा कधी आपल्या पूर्ण परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला माझ्याकडे लक्ष द्या दादा बाबा काका माझ्याकडे लक्ष द्या परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला असं कधी वाटतं ज्या वेळेस आपला मुलगा ज्या लेकरासाठी आम्ही हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं आम्ही आमच्या जीवाचा विचार नाही केला आणि लेकरांना एका पायावर उभं केलं आणि ते राहिले आणि आज त्यांचं नाव अजरामर झालं आज 4 माणसं त्यांचं कौतुकानं नाव घेतात त्यावेळेस त्यांचा तिथे जीव गेला तरी त्यांना समाधान वाटतं त्यांचं नाव आई वडील आहे मी सांगते तुम्हाला दादा आज माऊली ज्ञानोबारायांना ज्ञानराज माझी योग्यांना सुद्धा योगांची माऊली सुद्धा माझ्या माऊली ज्ञानोबारायांना म्हणतात असे माझे माऊली ज्ञानोबाराया संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकांचे काम नाही येते एवढे मोठे दादा त्यांनी त्यांच्या संतत्व सिद्ध केलं जगामध्ये आणि आज त्यांना सुद्धा ज्या ब्राह्मण विटाळ म्हणत होते ना विटाळ ब्राह्मण म्हणायचे विटाळ यांचा आज त्यांना वाटतं की आपला विटाळ यांना ते सुद्धा म्हणायला लागले माझ्या माऊलीला आणि तेच माझे माऊली ज्ञानोबाराया अभंगाच्या प्रथम चरणात आपल्याला सांगतात काय राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे हा राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी हृदया
हृदय मंदिरी स्मराकारे. माऊली म्हणतात तेच माझे माऊली ज्ञानोबाराया. ह्या जगानं म्हणजे तुम्ही आम्ही. जग कधी चांगले दादा. आपण म्हणतो त्या काळात लईच माणसं वाईट होती, त्या काळात लईच माणसं बेकार होती. आणि आपल्यावरूनच हे बघा माणूस स्वतः आपला आत्मा साक्षी असतो. आपल्याला किती जरी आपण पांघरून घातलं ना, आपला आत्मा आपल्याला बोलत असतो की आपण किती स्वच्छ आहोत आणि किती निखळ आहोत. बरं का दादा. वरून किती मोठा आपण शृंगार केलाय त्याला अर्थ नाही दादा, पण आतमधून आपण किती निर्मळ आहोत ते आपल्याला पाहिजे. विठाल 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 माऊली म्हणतात मी सांगते तुम्हाला की आपण फक्त म्हणत होतो त्या काळात फार वाईट माणसं होते. दादा माणसं त्याही काळात वाईट नव्हते, मध्येही वाईट नव्हते ना आताही नव्हते आणि पुन्हाही वाईट आहेत का नाहीत. माणसं दुईकडून आहेत. ह्या जगात 3 गुण आहेत दादा, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ह्या तिन्ही गुणाचे माणसं ह्या जगामध्ये आहेत. आणि सगळ्या गुणांच्या माणसं असल्याशिवाय हे जग तरी कसं चालणार. एकीकडून दुःख, एकीकडून वाईट गोष्टी आहेत आणि एकीकडून चांगल्या गोष्टी आहेत. मग या दोन्ही गोष्टींमध्ये जो चांगल्या मार्गाने चालला त्याचं कल्याण आहे आणि जो वाईट मार्गाने चालला त्याचं वाईटच आहे. मग आता आपण ठरवायचे कोणत्या मार्गाने जायचंय. विठाला विठाला आता ऐका, या अभंगातले प्रथम पहिले 2 शब्द आहेत राम कृष्ण. जे राम आणि कृष्ण आहेत हे 2 नाम कसे आहेत. राम कृष्ण नाम ही दोन्ही साजिरी. हे साजिरी आणि गोजिरी नाम आहेत. दादा एकदा अंतःकरणातून राम कृष्ण हरी एवढे 3 शब्द तुम्ही कधीतरी म्हणून पहा. काय समाधान वाटेल जीवाला दादा, काय बरं वाटेल. ही जे 3 शब्द आहेत ना, राम कृष्ण आणि हरी. हरी म्हणजेच कृष्ण आणि कृष्ण म्हणजेच हरी आहे. ही जी राम आणि कृष्ण हे 2 नाम आहेत ना, ते आपण काय करावे, अंतःकरणामध्ये जपावी, साठवावी. आणि ही काय अवघड आहेत का. सगळ्यात सोपं हे काय आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. ह्याचे फायदे सुद्धा संत मंडळींनी सांगितले. ताई बाई अक्का झोप नाही येईल तुम्हाला. दादा बाबा काका बोर नाही व्हायला. आणि बोर व्हायला लागला असं तर गुंडाळू सगळे. हे तसं काही नाही. तुम्ही म्हणलात गुंडाळा तर गुंडाळू. बोर नाही व्हायला, झोप नाही यायला लागली. झोप येऊ नये माणसाला, आहे की नाही. नाही तर काहींचं म्हणणं असतं आम्हाला कीर्तनात आलं की काय सांगावं ताई तुम्हाला, आम्हाला कीर्तनातच झोप लागते. असं एक होते बरं का दादा. ऐका, एका साधकाचा एक गृहस्थी होते. त्यांचा सावकारकीचा व्यवसाय होता. सगळं घरामध्ये धन संपत्ती सगळ्या गोष्टी भरपूर होत्या. पण तो माणूस कधी कीर्तनाला कथेला जात नव्हता. का हो, झोप बी लागती आणि मन पण लागत नाही. कुठं कीर्तनात मन लागत नाही, झोप लागते. म्हणून तो बिचारा कधी पण ते नावच घेत नव्हतं कधी. पण त्याची पत्नी धार्मिक होती. ती पत्नी देवदेव करत होती, संताला मानत होती, भगवंताला मानत होती. कधी कधी अशी जोडी लागत असतात बरं का, जोड्या. कधी कधी पती देवदेवात असतो, कधी कधी पती देवाला मानत असतो, तर पत्नी कोणालाच मानत नाही. ते तुमचा देव आणि तुमचं. माझं माझी मी बरी. तुम्हाला जे करायचं ते करा. तिकडे वारकरी आणा फरकीन, तुमचा चहा तुम्हीच करायचा आणि तुम्हीच पिऊ घालायचा. मी काय पिऊ चहा सुद्धा करणार नाही. अशा जोड्या असतात. कधी कधी पत्नी धार्मिक असते पण पती धार्मिक नसतो. अशा विरोधात जोड्या लागत असतात. आता रावणाचं मंदोदरीच घ्या ना. मंदोदरी धार्मिक होती पण रावण कसा होता, वाईट दुराचारी होता.
अशा वेगवेगळ्या जोड्या लागत असतात. पण जगाच्या पाठीवरती राम आणि सीता ही जर जोडी लागली तर त्यांचं काय आहे? कल्याण आहे दादा. अशी जोडी लागावी. तसं हे कसं होतं? जरा उलट होतं. काय होतं? पत्नी धार्मिक होती पण हा कधीच कीर्तनाला जात नव्हता. एक गावामध्ये कथा सुरू झाली आणि कथेमध्ये अख्खं गाव येत होतं कथेला ऐकायला. महाराज खूप मोठे होते आणि ते छान कथा सांगत होते आणि कथा सांगत होते. सगळं गाव यायचं. त्या ताईला वाटायचं की बाई सगळं गाव येतं आणि माझाच पती येत नाही. तिला सारखं वाटत होतं. आता ती काय केली? तिनं ठरवलं म्हणजे प्रतिज्ञाच घेतली. आज ह्यांना मी कथेला आणल्याशिवाय राहणारच नाही म्हणली. अगोदरच्या दिवशी मंडपातच तिनं प्रतिज्ञा घेतली आणि दुसऱ्या दिवशी म्हणली आता ह्या माणसाला कथेला आणल्याशिवाय राहणारच नाही ना. आता जी गिळाला भाकरच नाही म्हणली. जा कुठं खायचं तिथं खा आणि घरात पण यायचं नाही. एक दिवस घरामध्ये यायचं. मग ती घरी गेली. बिचारा खुर्चीवरती निवांत बसलेला होता. हिशोब चालला होता. हिशोब चालू आहे. सगळ्या गोष्टी त्याच्या व्यवस्थित इकडे तिकडे ठेवायला चालू आहे आणि इकडे ती आलीच बाबा तन 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 करत आली. पुढे उभी राहिली आणि अशी उभी राहिली जणू गंगा खवळली. तशी ती बिचारी शांत होती पण ती खवळली जरा. उभी राहिली रागीट. राग आलेला तिच्या चेहऱ्यावरती आणि रागात म्हणते हे बघा तुम्ही आज कथेला तुम्हाला काहीही केलं तरी तुम्हाला यावंच लागेल. मला बाकी काही माहीत. तुम्ही आज नकार दिला तरी मी मानणार नाही आणि तुम्ही जर माझं मानलं नाही, तुम्ही माझं जर ऐकलं नाही तर मी तुमची कुठली सेवा करणार. तुम्ही घरात सुद्धा यायचं नाही. तुम्हाला घरामध्ये मी येऊ देणार नाही. कुणाला पण बोलवा. अख्ख्या गावाला जरी गोळा केलं तरी मी तुमचं ऐकणार नाही. त्यांचं फारच बोलणं चाललं. ती काही शांत बसेना. जशी माशी कशी भुनभुन 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 करते मग आपल्याला ताण होतो का उगाच त्या माशीचा. मग तसं या माणसाला ताण व्हायला लागला. तो म्हणला बाई गप बस. तुझं म्हणणं नाही येतो मी येणार पण एक मात्र माझी अट आहे. मी येईल पण पार पाठीमागे एका दगडाला टेकून बसेल. मी काही जवळ बसणार नाही. तिचं म्हणणं आलं बरं जाऊ दे बाई येत लागलाय ना कुठंतरी का होईना बसणार आहे. ती म्हणली बरं चला काही हरकत नाही. आले ते कथेला बसले. कथा सुरू झाली. आणि ते बसल्यानंतर कथा मध्ये आली. भजन झालं आणि भजन असतं ना मध्ये आणि त्याच्या पुढे त्या बिचाराला कथा ऐकत ऐकत काय झाली निद्रा राणी त्यांना लागली. म्हणजे त्या परीक्षा घ्यायला आले आणि त्याच्यामध्ये तो नापास झाला. त्याला काय लागली ताई माई अक्का? झोप लागली आणि ती झोपी गेला. कथा संपली आणि त्याची झोप कशी होती? झोपीचे पण काही प्रकार आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं तुम्ही झोपलात का तर कशामुळे मला विश्वास बसा ना. कारण झोपीचे काही प्रकार आहेत. काहींचं उघड्या डोळी झोप असते. काहीचे तोंडवाशी झोप असते. काही बेडवर झोपले कॉटवर तर सकाळी बेडच्या खाली निघणार. खालून ह्या कोपऱ्यात झोपले तर ह्या कोपऱ्यात निघणार. असे आणि तोंडवाशी झोप डोळे उघडी झोप वेगवेगळे झोपीचे प्रकार आहेत. मग त्याची ही झोप होती कोणती? असे डोळे उघड्याची झोप. तो असा डोळे उघडून असा बसलेला होता पण तो झोपलेला होता. कधी कधी माणूस कळतच नाही झोपलेला आहे का जाग आहे ते. अशी माणसं कळत नाही झोपलेली का जागी येते बरं का. मग तसाच तो त्याला झोप लागलेली होती पण त्याची झोप डोळे उघडी झोप होती. सगळ्यांनी निघाले आता मंडपाच्या बाहेर. कथा संपली. ती स्वामिनी त्याच्या जवळ आली. बाई ब्रह्मावस्थेला पोहोचले काय? ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी. तरी ऋणी देवायचा. तसं झालं काय ह्या माणसाला. आणि बरं झालं देवाला. पुन्हा ग्रंथाला हात जोडते तिकडून मंडपातून इकडं स्टेजवर. बाई बरं झालं देवा. बिचारा बसला आणि पार अवस्थेला गेले. एवढी कथा आवडली. बरं असू द्या जेव्हा जाग होईन तेव्हा येईन. तिथंच बसलेला तो ही आपली घरी आली. तिचं काम सुरू केलं आणि इकडं हा बिचारा त्याला झोप लागलेली. अशी झोप लागली. 2-4 कुत्रे आले. चांगली एक बी नाही 2 बी नाही 3-4 आले आणि चांगला अभिषेक करून महाराज अभिषेक करून गेले. तरी ह्याला काही जाग
नाही. मग तो तसंच थोड्या वेळानं थोडा वेळ गेला, उठला, तो घरी आला. घरी आल्यानंतर बेल वाजवली असती ना, बेल घराला ती वाजवली आणि घरामध्ये आला. खुर्चीवरती बसला. स्वामीने पाणी घेऊन आली. बाई खूप धन्यवाद हो, फारच मला छान वाटलं, तुम्ही कथेला एवढा वेळ बसले. आणि तुम्हाला कशी वाटली हो कथा? कशी वाटली कथा? तो म्हणला बरी होती कथा, पण जरा खारट आंबट तिखटच लागली हो. विठाला विठाला मग अशी कथेमध्ये कीर्तनात झोप लागल्यानंतर आपल्याला काय होते, अशी आपली फजिती होते. मग असं आपण कीर्तनामध्ये कधी झोपू नाही. तर मी सांगते तुम्हाला, पहिल्या 2 शब्द तुम्हाला मी सांगते, राम आणि कृष्ण. राम कृष्ण हरी. राम हा आचार आहे, कृष्ण म्हणजे विचार आहे आणि हरी म्हणजे उच्चार आहे. राम प्रभू रामचंद्रांचं आपण आचरण घ्यावं, कृष्ण भगवंताचे आपण विचार घ्यावेत आणि राम कृष्ण याचा आपण उच्चार करावा. ऐका ना, राम आचार आहेत. प्रभू रामचंद्रांचं जीवन रामायण हे कसं आहे, खूप गोड आहे. मंगल भावन मंगल भावन मंगल हारी सुबहु सुदर्शन काजी रविहारी. हे श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. मंगल भवन मंगल हारी रघुवंश दशरथ अजर बिहारी. राम सिया राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय हे रामायण आहे. आणि प्रभू रामचंद्रांची रामायण कथा तुम्ही कधी ना कधीतरी ऐकली ही असेलच. प्रभू रामचंद्र ही मर्यादा आहे. राम भगवंताने आपल्याला आई वडिलांचा शब्द शिकवलाय. प्रभू रामचंद्रांनी पत्नीला तिला जगणं कसं असावं, तिच्यासोबत आपण राहावं कसं हे त्यांनी शिकवलेलं आहे. मुलांना संस्कार कसे असावेत हे प्रभू रामचंद्रांनी सांगितलंय. म्हणून राम हा आचार आहे. म्हणजेच काय, प्रभू रामचंद्रांच्या जीवनातलं आपण काय घ्यावं, आचरण घ्यावं. कृष्ण भगवंताचे आपण काय घ्यावेत, आचार नाही तर विचार घ्यावे. नाही तर तुम्ही म्हणता बाई देवानं केल्या चोऱ्या, आम्ही पण करतो चोऱ्या. देवानं काय केल्या होत्या असं तू काल्याच्या कीर्तनात सांगितलं. एका महाराजांनी सांगितलं आणि ती बाई उठली आणि एक बाई आपली पूजा करत होती घरात. तिचा तांब्या बाहेर पडला, असा चुकून बाहेर ठेपारला मांजरीनं. आणि ते काय केलं, ते तांब्या बाहेर होता, त्यानं टुपकन उचलला आणि पदराखाली घेतला. आणि तशीच ती बिचारी तिथून गेली. का, महाराजांनी सांगितलं कृष्णाने चोऱ्या केल्या तर आम्ही सुद्धा काय करणार, झोपल्या काय तुम्ही ओ गुंजरगा, झोपला नाहीत ना तुम्ही, देवाने चोऱ्या केल्या आम्ही सुद्धा आम्ही चोऱ्या करणार नाही, भगवंताचे विचार आम्ही घेणार. हे बघा, प्रभू रामचंद्र आपल्याला मर्यादा शिकवतात आणि कृष्ण भगवान मर्यादा ठेवतात कसं हे शिकवतात. कृष्ण भगवान परमात्मा लहानपण त्यांचं गोकुळात गेलं, पुढे द्वारकेत गेले, मथुरेत राहिले. पण द्वारकेत जात असताना गोकुळाचा विचार केला नाही. तिथं त्यांचा जीव लागला होता, तिथून त्यांना जाऊ वाटत नव्हतं, पण पुढचं कर्तृत्व पुढे येत होतं. म्हणून त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मनाचा विचार केला का, नाही. तसंच श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचे जे काही विचार असतील त्यांच्या जीवनातले ते आपण घ्यायचे. आणि राम कृष्ण या दोन्ही शब्दांचा आपण काय करायचं आहे, काय करायचं आहे,
जप करायचं. जप करायचा, त्याचा उच्चार करायचा आहे. एकदा सर्वांनी हात वरती घेऊन रामकृष्ण हरी या नामाचा उच्चार करायचा आहे. आणि असतील तर घ्या, नसतील तर तुमचं तुम्ही तुमच्या मनानं बघा. आणि एक तर प्रामाणिकपणे भजन करावं. हा, ताकदीनं भजन करायचंय. हा, हात घ्या वरती. आणि असे हात घेतले तर तुम्ही पण असेच राहाल. हात घ्या वरती. जोरदार टाळी वाजून भजन करायचं आहे. जे कवरे क्षेत्राच्या बाहेरचे आहेत सर्वांनी टाळी वाजवायची. आणि सगळ्यांनी, मावशांनो, दादा, बाबा, काका, प्रामाणिकपणा हा शब्द कळतोय ना आपल्याला. हा, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण हरी. जोरदार टाळी वाजवायच्या सगळ्यांनी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. चार्जिंग केली नाही काय? पंगत झाली ना? पुढं माझ्या माहितीच तर मला तरी वाटते झाली. कारण पत्रिकेवर सायंकाळची पंगत होती. मग गेला नाही का पंक्तीला? चार्जिंग नाही का झालेली? मग ताकदीनं जय जयकार का नाही करायचा? सगळ्यांनी एकदा जोरदार आणि टाळ करी तुम्ही थांबा. गायनाचार्य प्रभु रामचंद्र भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की. रावण महाराज की. आई हा? तिच्यात बी आहे तर रावण महाराज की पण का? कुणाचे तुम्ही नेमके? असू द्या, इथं फसला दुसरीकडे फसू. हा, प्रभु रामचंद्र भगवान की. हा, धन्यवाद सगळ्यांनी. आम्हाला ताण पण झाला नाही घशाला की हात खाली घ्या म्हणायचा. ते एक चांगलं झालं. असू द्या, काही आपलं असं असं चाललं होतं. काही आपलं तोंडातच उगाचच घळम्यावणी. मला काय म्हणायचं दादा, आपल्याला काम नाही म्हणून करायचे का आपल्याला भजन? नाही, त्यामध्ये आपलं कल्याण आहे. दुसरी गोष्ट, हात वरती करून भजन का करायला सांगतात महाराज मंडळी? तर ऐका, मी दरवेळेस सांगते की पोलीस ज्यावेळेस एखाद्या आरोपीला पकडतात त्यावेळेस तो काय हात वरती करून उभा असतो की नाही? तो का? तर मी तुम्हाला काय आहे? शरण आहे, मी समर्पित आहे तुम्हाला. तसंच आपण हात वरती करून भगवंताला हाक मारणं म्हणजे भगवंता आम्ही तुला शरण आहोत, भगवंता आम्ही तुम्हाला समर्पित आहोत. द्रौपदी ताईचा प्रसंग एकदा तुम्ही आठवत जा दादा. द्रौपदी ताईचं ज्यावेळेस वस्त्रहरण होतं ना, त्यावेळेस द्रौपदी ताईनं साडी हातात धरली सुरुवातीला, पुन्हा दातात धरली
आणि पुन्हा हात वरती घेतले आणि भगवंता आता कोठे जे होईल ते तुझ्या हातात. गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया का सकळा वेळ का सकळा वेळ कस लावियेला वेळ कस लावियेला दीनानाथ ब्रीज सांभाळी आपुले 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 दीनानाथ ब्रीज सांभाळी आपुले. भगवंताला हाक दिली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. दोन्ही हात वरती गेले आणि भगवंताला आता शरण गेल्या आणि समर्पित म्हणून हात वरती गेले. जगाच्या मालकाला यावंच लागलं दादा. गरुडाचा सुद्धा वेग कमी पडला. एवढे भगवंत आले फास्ट आणि द्रौपदी ताईला त्यांची लाज राखली आणि वस्त्र पुरवले. कोण? भगवान परमात्म्यानं. म्हणून ज्यावेळेस द्रौपदीनं हात वरती केले आणि जे असेल ते आता भगवान तुमचंच शरण आहोत आम्ही तुला भगवंता असं म्हणून आपण हात वरती घेऊन आपण टाळी वाजवली पाहिजे आनंदानं. मान्य आहे मला हात थोडे दुखतात आणि ताई तुम्ही कवर बी म्हणतात भजन फारच वेळ चालू असतं आपलं मग तोपर्यंत आमचे हात दुखतात. असू द्या खाली घेतले तर ते आता कसं आहे आपलं हे शरीर आहे आणि शरीराची कोणी गॅरंटी हात दुखतंय तर कुठं पाय दुखते. आता तर माणूस 50 पर्यंत सुद्धा नीट राहिना. पहिलं तर 70-80 मध्ये तरी माणसं गळत होती. आता तर 40 आणि 50 वाली सुद्धा माणसांना बाजाराची पिशवी उचला ना हो. इतकं अवघड झालं. पोते गव्हाचे ज्वारीचे पोते सोयाबीनचे कधी उचलणार. घरातली माणसं फार घाळ झाली का. कष्ट कमी झाली हो दादा. कष्ट फार कमी झाले. असू द्या मी तुम्हाला म्हणते आपण हात वरती करून भजन करणं भगवंताचं नाम घेणं म्हणजे आपण भगवंताला शरण आहोत. विठ्ठल विठ्ठल हेच रामकृष्ण नाम. हे कसं आहे ही दोन्ही साजिरी. हेच काय आहे हृदयी मंदिरी स्मराकारे. काहींचं म्हणणं येईन आम्ही का जपावं. असं कोणी आहे का की कोणी अगोदरही कोणीतरी जपलेलं आहे. दादा ऐका ना रामकृष्ण हरी हा जप आपण जपावा. काहींचं म्हणणं असेल ताई आमचं मोप आम्ही म्हणतो की आम्हाला आज एवढी माळ करायची आहे एवढा वेळ भजन करायचं आहे एवढा वेळ जप करायचा आहे पण ताई आमचं काही ना काहीतरी आडच येत आहे आणि वस्तू पूजा करायला पण मनच लागत नाही. कारण मन माणसाचं फार बेकार आहे. ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं कितना इसे समझाऊं कितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए राधे तेरे चरणों की श्यामा तेरे
चरणों की। गर धूल जो मिल जाए सच कहता हूँ राधे, तकदीर संवर जाए राधे तेरे चरणों की। एक भक्त म्हणतायत की मन मेरा मन बडा चंचल है. हे शब्द कळतायत ना बोल. संत म्हणतात की हे मन पळतंय फार, त्याला आपण पुन्हा आकडायचं आणि जागेवर आणून ठेवायचं. रामकृष्ण हरी आपण जप जपावा, भगवंताचं नाम आपण घ्यावं. कारण दादा आज जे कोणी वीर पुरुष होऊन गेले, आज आपण स्वाभिमानानं अभिमानानं जगतोय. ऐका दादा, आज प्रत्येकाला अभिमान आणि स्वाभिमान असावा. कुणाचा? आज आपण स्वाभिमानानं जगतोय. आज आपल्या गळ्यामध्ये टाळ आहे, ती फक्त कृपा त्यांची आहे. कुणाची आहे? आज आपण कपाळावरती गंध लावू शकतो, आपण कुंकू भरभरून लावू शकतो, ही कृपा छत्रपती शिवाजी त्यांची आहे. आपण आज स्वाभिमानानं आज आपण कीर्तन उभा करतोय, कीर्तन करतोय, स्वातंत्र्यानं जगतोय. हे फक्त उपकार फक्त आणि फक्त मावळ्यांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावरती आहेत. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वतः कोण आहेत? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत. आणि ते स्वतः त्यांना कुठल्याही गोष्टीची ना धनाची कमी नव्हती ना मानाची कमी नाही. स्वतः एका राजाचे पुत्र होते, पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसले. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. मग तशा मोठ्या राजांनी जर रामकृष्ण नामाला जर महत्त्व दिलं असेल तर आपण कोण आहोत? आपणही त्या नामाला भगवंताला मानलंच पाहिजे. त्या राजानं मानलं. तो राजा होता एकच राजा, एकच राजा हा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा हा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. हो सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या ढालेवर. तलवारीच्या ढालेवर रयतेसाठी वार धेरिले आपल्या निधड्या छातीवर. निधल्या छातीवर प्राणपणाने हो प्राणपणाने लढले मावळे. भरोसा त्या राजावर, भरोसा त्या राजावर. क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर योगीराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज हे एका आपल्या अध्यात्माला सुद्धा धरून चालणारे होते. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा माझ्या तुकोबारायांना की त्यांना मार्गदर्शन करत होते. म्हणून आज जगामध्ये प्रत्येकाच्या घरात नाही तर मनामध्ये राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं दादा. म्हणून मला सांगायचं एकच, छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीबाई होळकर यांनी सुद्धा आज हातामध्ये डोक्यावरती पदर आहे आणि हातावरती शिवलिंग घेऊन राज्य केलं. हातामध्ये काय घेतलं होतं बरं? शिवलिंग. मग त्या जर देवताला भगवंताला मानत असत्याल, त्या जर भगवान परमात्म्याचं नाम घेऊन जगताय, तर आपण का घेऊ नये दादा? आपणही राम कृष्ण हरी हा मंत्र निरंतर जपावा.
जास्त का होईना पण काम करताना सुद्धा आपलं पीठ मळायच्या वेळेस तरी एकदा का होईना रामकृष्ण हरी म्हणायचं. नाहीतर ह्याला शिवे देईन, ह्याला बोलन, त्याला बोल म्हणण्यामध्ये त्या जेवणाची सुद्धा चव जाते. कितीही भारी गहू आणा, त्या गव्हाचा त्या मसाल्याचा काही अर्थ राहत नाही जर बाईच्या डोक्यात विचार चांगले नसतील आणि ती किती जरी भारीतले मसाले टाकत असतील तरी सुद्धा जेवणाला चव, आणि जरी समजा लागली तरी सुद्धा ती चव चांगली नाही. आणि ते जेवण आपण बनवलेलं जेवण ते आपले घरचे पुरुष मंडळी खात असतात आणि त्यांनी ते जेवण केल्यानंतर तसेच विचार त्यांच्या सुद्धा बुद्धीमध्ये येत असतात. तसंच त्यांचं जीवनही चालत असतं. म्हणून जर आपण घरातला स्वयंपाकच जर भगवंताचं नाम घेऊन केलं, स्वयंपाक केला, तर आपल्या घरातली पुरुष मंडळी सुद्धा त्यांच्या सुद्धा बुद्धीमध्ये चांगले विचार येतील, चांगलं आपलं घर सुखानं नांदेल. फक्त एक केलं पाहिजे, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे ऐकायला गोड वाटतं की नाही? मग हे जपलं तर अजून किती गोड वाटेल. दादा, मुखामध्ये जर नाम नसेल तर त्याची अवस्था कशी आहे दादा? शेळी माहिती का? शेळी तुमच्याकडे आहेत का शेळ्या? आहे. हा हा, कटाळा आलाय तुम्हाला? नाही ना? पाठीमाग हा, शेळी माहित असेल तुम्हाला? शेळी, त्या शेळीला गळ्याला, काही शेळ्यांच्या गळ्याला काय असतात? सड. हा, त्याला आपण सड म्हणतो का? हा, स्तन किंवा सड आपण म्हणतो. तसंच म्हणतो ना. सड. आमच्या इकडं सड म्हणतात, इकडं रस, वेगवेगळी भाषा आहे सगळीकडे. हो. हा, तर ते स्तनासारखं दिसत असतं गळ्याला. पण त्या शेळीच्या गळ्याला त्या सडांचा उपयोग आहे का? तसंच आपलं हे जीवन आहे. जर आपल्या जीवनामध्ये स्वधर्म नसेल, जीवनामध्ये आपल्या भगवंताचं नाम नसेल, तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, का गळा स्तन आजेचे तैसे जियाले तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. ही माऊली ज्ञानोबारायांची भाषा आहे दादा, ऐका. शेळीच्या गळ्याला स्तन जसं उपयोगाचं नाही, तसं त्याचं जगणं उपयोगाचं नाही ज्याच्या मुखामध्ये नाम नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाम हे निरंतर जपावं. कोणतं? रामकृष्ण नाम. आणि हे सोपं आहे, साधारण आहे. ही दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारे. कुणी साठवलं तर धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, साठविला दाता त्रैलोक्याचा. कोण? सावता सागर प्रेमाचे आगर. सावता महाराजांनी हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं. माझ्या जनाबाईंनी साठवलं. जनाबाई म्हणत होत्या, दळिता कांडिता तुझा गाईन रे अनंता. आपलं तसंच आहे का? कसं काय आपलं? असंच आहे का? दळिता कांडिता तुझं गाईन मी अनंता. असं आहे का? ह्याच्यापेक्षा वेगळे काही नाही. आपलं जरा वेगळे कलियुगातलं. तुमचं काही सुद्धा सांगत नाही बरं का गुंजारगाच्या मावशांनो, तुमचं काही सांगत नाही. आमच्याकडे सांगते मी. आणि तिकडे गेल्यावर पुन्हा इकडे जागे येत तुम्ही. जनाबाईचं दळिता कांडिता आणि आपलं शेजारणीचं गाव कृण काढील. असंच आहे ना? पटलं गड्या सगळ्याली. बरोबर आहे. दळिता कांडिता बाई बाई शेजारणीचं गाव कृण काढील. 4-5 बायांची फक्त अशी ही बसावी, गोळका बसावा अशी, आणि त्या बसल्यानंतर त्यांची चर्चा सुरू व्हावी. माय ताई, एखाद्या संताचं नाही काढणार, अशी अशी यात्रा षष्टी चालली, यात्रेला जावं, तसं काही नाही. आणि हेच चालू होणार आपलं. यात्रेला कोण गेलं ग? चलायला वारीला कोण गेलं?
तिचं नाव काय आणि कशाला गेली मा इकडं संसार आहे नवरा सोडला आणि घरदार सोडलं आणि गेली यात्रेला जे गेलंय त्याला पण करू देईना ही आपली तिथं चर्चा सुरू पण आपण काय जाणार नाही इथल्यांचं मी सांगतच नाही हा सांगते मी जगात चाललंय का माझ्या जनाबाईंनी अंतःकरणामध्ये देव साठवला मीराबाईंनी साठवला तसं तुम्ही आम्ही सुद्धा साठवायचा आहे की जेणेकरून आपली ह्या जगातून काय होईल अभंगाचं द्वितीय चरण आपली आपण करा सोडवण आपली आपण करा सोडवण आपोली आपण करा सोडवण आपोली आपण करा सोडवण आपली आपण करा सोडवण आपोली आपण करा सोडवण आपोली आपण करा सोडवण आपोली आपण संसार बंधन सोडावे की संसार बंधन सोडावे की आपोली आपण करा सोडवण आपोली आपण करा सोडवण बंधन सोडावे की संसार बंधन सोडावे की आपोली आपण करा सोडवण आपोली आपण करा सोडवण आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे आपोली आपण करा सोडवण संसार बंधन सोडावे की संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे की बाबा आमच्या महाराजांसाठी आणि हे लेकरांसाठी या चारी लेकरांसाठी आणि टाळकऱ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा केवढूशे लेकर आहेत हे काय पावले खेळतात संस्थेत तर नाहीत वाटतं काय शिकायला आहेत गावातलेच आहेत, पण एवढी छान खेळतायत खूप छान खेळतात आणि तालात खेळतात हे विशेष आहे हा पुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे आपुली आपण काय करायची आपण सोडवण करायची कुणी कुणाचं ह्या जगात नाही आपण एकटे आलो आहोत एकट्याला जायचंय फक्त एकच आपल्या सोबत येणार आहे भगवंताचं नाम विठोबा रखुमाई 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 हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्री मूर्ती रया अभंगाचा
सरळ अर्थ मी सुरुवातीला सांगितला होता. कसा वेळ गेला कळलं नाही, 11 वाजून गेले. दादा बोललेलं कळलं का डोक्यावरून गेलं? ताई मया का हा बोललेलं कळलं का? कळलं? कळा माणसाला नाही तर रोज महाराज मुंडे येणार सांगणार आणि आपले निघून असं होऊ नये. हे जरी नाही कळलं हे मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं काय सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काय एका जनार्दनी आमचं काया जाईल. एका जनार्दनी आमचं काय जाईल. एका जनार्दनी बा आमचं काया जाईल. एका जनार्दनी आमचं काय जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. बोल बोली तर देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. बोल बोली तर देखा पिंगळा महाद्वारी. बोल बोली तो देखा. पिंगळा का म्हणतोय? हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. मग काय प्रत्येकाला सरती शेवटी बा काळ बांधून येईल. मग प्रत्येकाला आपण म्हणतो अहो आत्ता माझ्यापाशी होते, आत्ता मी सुपारी कातरून त्यांना दिली, त्यांनी मला पान दिलं, आत्ता माझ्यासोबत चहा पिले, घोट घेतला न गट गेले. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. मग एका जनार्दनी आमचं काया जाईल. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी. असो बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकून शब्द गेला असेल तर क्षमा असावी. या ठिकाणी आम्हाला बोलवलं आपलं गुंजरगा कमिटी, सप्ताह कमिटी. या ठिकाणी गुड असं आपलं नियोजन आहे. टाळकरी मंडळ, महिला भजनी मंडळ, या ठिकाणी चोपदार दादा, विनेकरी दादा, सर्व गायनाचार्य मंडळ, हे सर्व लेकरं, श्रोते मंडळ, सर्वांचे खूप धन्यवाद. हार्मोनियमवाले दादांचे खूप धन्यवाद. सर्वांचे खूप धन्यवाद. झालेली सेवा चाल म्हणायची का? हो हो ज्ञानेश्वर माऊली भजन घेऊन मग भजन घेऊन हं. हो नाही चाला ठीक आहे सर करू कार्यक्रम करू. हा हा. ज्ञानेश्वर माऊली भजन हो भजन ज्ञानेश्वर झालेली सेवा मौली ज्ञानोबा यांच्या चरणी, गुरुवर्य साध्वी सोनाली करपे गुरुवारांच्या चरणी, भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. हो हो. हॅलो आदरणीय हरिभक्तीपरायण अंकिताताई घोले